मित्रांनो, कित्येकानं जमिनी विकल्या, कित्येकाच्या जमिनी पडीक पडल्या, कित्येकानं सोनं पिकवलं परंतु रानातच कुजलं. ही अवघी दुर्दशा फक्त एका शेतरस्त्यामुळे झाली. शेत जमिनीला रस्ता ही एक त्याची ऑक्सिजन आहे, एक संजीवनी. रस्ता असेल तरच शेतकऱ्याला शेती करता येते. आणि अशा प्रकारच्या या शेतरस्त्यांच्या दुरावस्था आहेत. जे काही पाणंद रस्ते आहेत त्याच्या दुरावस्था आहेत. फक्त एकमेकाचे विरोध आणि त्या विरोधामुळे रस्ते न होणं आणि रस्ते न झाल्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्न न काढता येणं ही सध्याची वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न डबल होणं नव्हे, शेतकऱ्याच्या शेतामधले पिकलेला 50% मालसुद्धा फक्त या रस्त्यांमुळे काढता येत नाही. शेतकऱ्याकडं सोन्यासारखी सोनं पिकवणारी जमीन असताना, पाणी असताना सुद्धा त्या जमिनीमध्ये पाहिजे ते पीक घेता येत नाही. यांत्रिकरणाचा सपोर्ट घेता येत नाही. ही दुर्दशा, ही अवस्था फक्त या अशा पडलेल्या रस्त्यामुळे. आता प्रशासन वेगवेगळ्या योजना घोषित करतं, वेगवेगळ्या बाबी सांगतं, परंतु खरंच शेतकऱ्याला हे असे अडवलेले किंवा अतिक्रमण झालेले रस्ते मोकळे करून देणं ही अतिशय आणि अतिशय गरजेची बाब आहे आणि काळाची